जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। देशातील पिढा टळो आणि काँग्रेसची सत्ता येऊ यासाठी मानाचे होळी केली जाणार। माजी मंत्री के.सी. पाडवी यांची माहिती। देशात आणि राज्यात लवकरच काँग्रेसची सरकार यावी यासाठी होळी मातेला साकडे घालणार। भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी नंदुरबारात आले होते, तेव्हापासून मानाची होळी केली जात आहे। 2 होळी झाल्या असून आता तिसरी होणार आहे, तर 5 होळी पूर्ण केली जाणार। राहुल गांधी यांच्यासाठी मानाची होळी केल्यानंतर देशात काँग्रेसचे 100 खासदार निवडून आले आहेत। देशाच्या वातावरण बदलावं आणि काँग्रेसचे सत्ता यावी यासाठी काँग्रेसचे माजी मंत्री के.सी. पाडवी यांच्याकडून मानाची होळी केली जाणार आहे। आदिवासी समाजात होळीला एक वेगळाच महत्त्व असतं। जवळपास 15 दिवस होलिका उत्सव साजरा केला जात असतो। यात अनेक होळी मानाच्या असतात। काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसला चांगले दिवस आणि देशात मोदींची सत्ता लवकरच यावी यासाठी आम्ही होळीला साकडे घालू आणि लवकरच नवीन सरकार येऊ दे, राज्यातील नवीन सरकार येऊ दे आणि ही सवय पिढा टळो अशी प्रार्थना होळी मातेकडे केली आहे। मानाच्या आतापर्यंत 2 होळी झाल्या आहेत, आता तिसरी होळी करणार आहोत, तर 5 मानाच्या होळी केल्या जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। एक खरं तर म्हणजे नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे, ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे आणि आकांक्षित जिल्ह्याला विकासाची जी गंगा यायला पाहिजे। तुम्ही आकांक्षित जिल्हा म्हणून का डिक्लेअर केला? म्हणून केंद्र सरकारने डिक्लेअर केलंय आकांक्षित जिल्हा डिक्लेअर करायचा आणि इथे विकासाच्या नावाने बोंबा मारायच्या। गेले 2-2.5 वर्ष जर इथे पालकमंत्री नसेल, पालकमंत्री मला वाटतं दोन्ही बदलले। एक दुर्दैवाने त्याला एका कोर्टाने त्याच्यावर कोर्टाचा निकाल आला मध्येच। मला तर हे अजित पवार गटाच्याच बाजूने म्हणजे इथला पालकमंत्री दिला जातो असं होतं, पण अजित पवारांच्या मध्ये ही घटना घडली, वाईट घटना घडल्यामुळे कदाचित त्यांनी दिला नसेल। परंतु निश्चितपणे या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पालकमंत्र्याची अत्यंत आवश्यकता आहे। सत्ताधारी पक्षाचे आमदार 2-2 आहे, इकडे 2-2, 3-3 आहे आणि तरी सुद्धा त्यांना पालकमंत्री आणता येत नाही। म्हणजे एक प्रकारचं फार दुर्दैव आहे या जिल्ह्याचं। केंद्र सरकारने आकांक्षित जिल्हा केला म्हणजे या जिल्ह्याचा विकास हा खुंटलेला आहे किंवा विकसित जे काही जिल्हे आहेत सगळ्यात मागे असलेला जिल्हा हा नंदुरबार जिल्हा आहे। या जिल्ह्याला निश्चितपणे बजेटला तरतूद करण्यापासून तर अनेक गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी होत नसेल। पालकमंत्री काय आता बजेटला काय देतात माहित नाही, बजेटला किती तरतूद करतात माहित नाही। आणि पण खरं म्हणजे या मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा एकाच याच्यासाठी आकांक्षित जिल्हा म्हणून 70 कोटी वेगळे दिले होते आणि जो काही निधी वाढवून द्यायचा असतो तोही वाढवून दिला होता। त्यानंतर ही गंगा ते का जो फ्लो आहे तो परत आलाच नाही। पालकमंत्री कोण होतं, काय करतात आणि आदिवासी विकास मंत्री आता ते आजारी आहेत असं कळतं। म्हणजे त्या तत्कालीन पालकमंत्री त्यावेळेला आदिवासी विकास खाते मंत्री आणि आता ते मंत्री इथे येऊन गेल्याचं कळतंय, पण काय देतात हे त्यांनाच माहीत। ते मुख्यमंत्र्यांच्या हातात सगळे बाहुले आहेत आजचे मंत्री। मुख्यमंत्री जर नाचवतील तसे नाचणारे मंत्री आहेत, त्यामुळे आदिवासींच्या वाट्याला किती येईल मला शंका आहे। की आदिवासी विकास खात्यामधला सगळ्यात मोठा गोंधळ जो आहे तो असं बजेट दिलं जातं 12,000 कोटी, 13,000 कोटी, 14,000 कोटी असं काहीतरी दिलं जातं, परंतु त्याच्यामध्ये जो काय पैसा आहे ना, विकासाला पैसा कमी आहे आणि प्रशासनावर प्रशासकीय बाबींवर जो खर्च आहे तो जवळजवळ 99% पैसा तिकडे वळवला जातो आणि 1% पूर्ण विकास करायला। की बजेटमध्ये एक फार मोठी लढाई मी लढत होतो आणि दादा त्यावेळेला हे होते अर्थमंत्री होते आणि मी सगळ्यांना समजवूनच सांगतो, आताच्या मंत्र्यांना, आज मुख्यमंत्र्यांना किंवा आता जे अर्थमंत्री असतील, आता बजेट करणार असतील त्यांनाही विनंती करेन मी आपल्या माध्यमातून की आदिवासी विकास खात्यामधनं जो बजेट मांडताना आदिवासी विकास खात्यातनं विकास कामासाठी तरतूद ही वेगळ्या प्रकारची करावं आणि जनरलच्या बजेटमधनंच आदिवासींच्या प्रशासकीय बाबीवरचा खर्च करावा। ही फार मोठी लढाई आहे आणि ती लढाई आजचे आमदार लढत नाही आणि मी त्यावेळेला मंत्री असताना लढत होतो। मी पण तेव्हा असं दिसत होतं की मंत्री तुम्हाला फायदा, मंत्र्याचा
तुम्हाला स्वतःला फायदा करून घ्यायचा म्हणून तुम्ही असं लढताय का, असं त्यांचा दृष्टिकोन होता. परंतु निश्चितपणे आदिवासी विकास खात्यामध्ये तुम्ही आदिवासी विकास विभागाचं बजेट दिलं जातं 12,000 कोटी आहे, पण विकासाला किती? फक्त 1,500 कोटी, 1,800 कोटी. काय विकास होणार? आणि सर्व पैसा प्रशासकीय बाबीवर खर्च केला जातो. आश्रमशाळेतलं जे बिल्डिंग असेल, शिक्षक असेल, इतर डिपार्टमेंटला जनरलच्या बजेटमधनं शिक्षकांचे पगार असतील, बाकीचे पगार असतील. आदिवासी विकास खात्यामध्ये शिपाईपासून तर शिक्षक, कमिशनर पासून सगळ्यांचा पगार काढण्यासाठी आदिवासी विकास खात्यामधला बजेटचा पैसा वापरला जातो. हे फार दुर्दैव आहे या राज्यामध्ये. ते तेव्हा तरी दूर झालं पाहिजे. माझ्या वेळेला मी 2.5 वर्ष सातत्याने त्या विषयावर बोलत होतो, भांडत होतो. मला माझ्या बाजूने फक्त तत्कालीन मुख्य सचिव होते कोलकात्याचे, ते माझी बाजू घेत होते. परंतु काही दुर्दैवाने काही मंडळींनी विरोध केला, नाही दिलं म्हणजे नाहीच दिलं. आता मी ते सगळं सांगू शकत नाही, परंतु आदिवासी विकास खात्यामध्ये हा बदल होणं गरजेचं आहे. तरच तो आदिवासींचा विकास होईल. आदिवासीच्या विकासाच्या नावाखाली बजेट दिला जातो आणि काही जिल्ह्यांना स्पेशल तरतूद म्हणून सुद्धा आदिवासी विकास खात्यात ज्याला काय जो बजेट आहे तो पुरवला जातो आणि आदिवासींना फक्त दाखवायला आहे की आदिवासी बजेट एवढं आहे. आणि एखादा अडाणी बुद्धीचा आमदार केसी पाडवींनी एवढं 12,000 कोटी तर काय केलं, 13,000 कोटी तर काय केलं. तुम्ही आता सत्तेमध्ये आहात, तुम्ही तपासा. तुमची जर बुद्धी चालत असेल तर 2 वर्ष होत आले, तुम्हाला तुमच्या एक शब्द निघत नाही बजेटवर. मग असे असे आमदार काय कामाचे? शेवटी सत्तेमध्ये मी 35 मला कोणी जर मला अजूनही तुम्ही मंत्री होतात म्हटलं 2.5 वर्ष, 35 वर्षात 2.5 वर्ष फक्त मंत्री होतो. आणि त्या 2.5 वर्षात सुद्धा कोरोना आला. मला जेवढं जमलं तेवढं केलं. परंतु निश्चितपणे हा जो काही मी मुद्दा मांडला, हा मुद्दा शासनाने विचार करावा आणि त्यात बदल करावा अशी फक्त आपल्या माध्यमातून शासनाला विनंती. नेमकं भारत जोडो यात्रा जी राहुल गांधीची निघाली, ती जी यात्रा होती, त्या यात्रेच्या वेळेला ते महाराष्ट्रात येण्याची तारीख आणि चंद्र 2 दिवसाचं असताना ते नंदुरबारला आले. आणि मग एकूणच आदिवासींची संस्कृती दाखवण्यासाठी म्हणून आम्ही होळीचा सण कसा होतो हे पेटवण्यासाठी आणि मग मानतेची होळी हे राहुल गांधींच्या नावाने आम्ही केलं आणि त्याचं फळ सुद्धा पूर्ण देशामध्ये 100 पर्यंत खासदार गेले त्याचं श्रेय आम्हीच घेऊ शकतो असं मला वाटतं. कारण मानतेची होळी केल्यामुळे चांगले दिवस यावे हेच त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि निश्चितपणे चंद्र 2 दिवसाचा असताना आम्ही होळी साजरी पेटवली पहिली होळी आणि राहुल गांधींनी सुद्धा फार चांगला रिस्पॉन्स दिला. खांद्यावर जे होळीचा हे असतो काय म्हणतो आपण शेंडी असते, ती शेंडी ज्या पद्धतीने खांद्यावर ठेवली ते आमच्याकडे जेव्हा मेलादा भरतो, मेलादा किंवा होळीचा जो मुलगा आहे मेलादा, त्या मेलादामध्ये तशी मिरवणूक काढली जाते त्यावेळेला त्याच पद्धतीने होळीचं हे आहे शेंडी असते ती खांद्यावर ठेवली जाते. त्यांनी स्वतःहून ती पोच घेतली. आम्हाला खूप आवडलं. आदिवासी जमातीमध्ये एक प्रकारचा मेसेज खूप चांगला झाला की हा माणूस आमचाच आहे. आणि त्या पद्धतीने मग ती पहिली होळी. दुसरी होळी आम्ही गेल्या वर्षी काठीला केली. या वर्षाची होळी ही 3 तारखेला विक्रम पाडवीच्या गावाला, त्यांच्या गावाची होळी पण 3लाच आहे आणि 3 तारखेला राहुल गांधीची तिसरी मानतेची होळी सुद्धा ते पेटवली जाईल. आणि चौथी कदाचित मग याला पिंपळखुट्याला खरे पुजारी तर तिथलेच आहे. आजही ते पुजारी असतात आणि होळीचा दांडा सुद्धा तेच घेऊन येतात. आणि 5वी शेवटची होळी कदाचित असलेला माझ्या मानतेची होळी त्यावेळेलाच ती 5वी होळी होईल. मानतेची होळी 5 काही लोक 5 करतात, काही 3 करतात आणि माझ्यासारख्याचा आजन्म आहे. त्यामुळे मला ती मानतेची होळी दरवर्षी करावीच लागते. पण त्याला नारळ फोडून दिलं आणि घुंगरू नाही बांधले तरी चालतं. पण दरवर्षी करावीच लागते. तशी ही राहुल गांधीची होळी ही पण ती आम्ही सर्वसाधारणतः त्या गावची होळी आणि त्याच वेळेला राहुलजींची होळी ही मानतेची होळी. ती देशासाठी म्हणून आम्ही कोणाला कळत नसेल, कारण आम्ही लहान माणसं आहोत, लोक देशामध्ये जाणार नाही वातावरण. पण तुमच्या माध्यमातून जरा जाऊ द्या की ही मानतेची होळी राहुल गांधीसाठी करतात. ती पूर्ण देशासाठी आहे आणि देशासाठी असताना
हे गव्हर्नमेंट कसं लवकर जाईल ह्या पण आता आमचा उद्देश राहील. हे गव्हर्नमेंट लवकरच जायला पाहिजे, सगळ्या होळीलाच आम्ही साकडं घालू आणि नवीन सरकार येऊ दे असंही सांगू आणि राज्यात सुद्धा नवीन सरकार येऊ आणि ही सगळी पिढा कायमची जावं असंच आम्ही या होळीकडे मागणी करू. आदिवासीमध्ये होळी हा सण खरं म्हणजे दिवाळीनंतर दिवाळी ही सुद्धा आदिवासींची एक हे आहे, देवी आहे. जसं बिहामोगी आहे तसंच होळी सुद्धा एक माता आहे आणि ती फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. होळीचा सण हा वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो. होळीचा दांडा आदिवासीमध्ये दांडा डोवला असं म्हणतात आणि दांडा म्हणजे मागच्या आता फेब्रुवारी महिन्याच्या 2 तारखेला तो दांडा रोवला गेला. तर दांडा रोवला गेल्यानंतर होळी रोवला जातो. 2 याला तो दांडा रोवला गेला आणि त्यानंतर मग एक सर्वसाधारणतः सगळे आणि मग चंद्र दिसला. चंद्र 2 दिवसाचा झाला की होळी पेटवायला म्हणजे होळी पेटवायला सुरुवात होते. आपले राहुल गांधींची होळी सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने राहुलजी ज्यावेळेला मार्चमध्ये आले होते त्यावेळेला चंद्र 2 दिवसाचा असताना आम्ही मानतेची होळी पेटवली आणि ती होळीला अनेक लोकांनी नावं सुद्धा ठेवली. म्हटलं नाही, आम्ही चंद्र पाहूनच होळी पेटवली आणि आम्ही त्याच्यात कमी पडणार नाही. आम्ही कुठेही प्रथा परंपरेला तडा जाऊ देणार नाही आणि त्याप्रमाणे ती होळी आम्ही त्यावेळेला पेटवली आणि होळी ही आदेशामध्ये दिवाळी आणि होळी या दोघा बहिणी आहेत असे एक कहाणी सांगते आणि कहाणी वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. दोघांमध्ये खूप एक नक्की आहे. होळीला नटून थटून अशी दाखवली गेली आहे आणि तिलाही 2 मुलं होतात. पहिल्या मुलाचं नाव आहे भांगोऱ्या, दुसऱ्या मुलाचं नाव आहे मेलादा. म्हणून जातात असलीची होळी इतर वेळेस उशिरा केली जाते पण असलीची होळी ही 27 तारखेला रात्री आणली जाईल. 28 तारखेला सकाळी पेटवली जाईल. पेटवल्यानंतर रात्रभर ते होळी नाचणं गाणं हे तर असतंच. घुंगरूवाले सगळेच येतात. जसं काठीला असतं तसं असलेला पण असलीची होळी यावेळेला तारीख बदलली आणि ती नेमकी 27ला आणि 28ला मेलादा आहे. होळीचा जो मुलगा आहे दुसरा त्याच्या नावाने मेलादा पूजा होते आणि ती मेलादा पूजा करताना दिवसाही सुद्धा मोठं बाजार भरतो आणि मेलादा काढला जातो म्हणजे एक मिरवणूक काढली जाते. आता शिरपूर सारख्या ठिकाणी भांगोरे भरपूर आहे. भांगोरे जो आहे हा होळीचा मोठा मुलगा आणि तिथे अनेक गावांना आता भांगोरे भरवलं जातं. अनेक म्हणजे 30-35 गावांची लिस्ट पाहायला मिळेल मला. तिथे भांगोरे भरवलं जातोय आणि मग होळी पेटवल्यानंतर मग परत आता जे काय होतो धडगावाले सुद्धा भांगोरे भरवतात. पण ते होळी वगैरे पेटवत नाही, काही नाही. डायरेक्ट भांगोरे भरवतात ते. पण भांगोरे हा होळीचाच मोठा मुलगा आणि मेलादा हा लहान मुलगा म्हणून दोघांनाही तेवढंच महत्व आहे. त्याची पूजा केली जाते. पण होळीचीच पूजा म्हणून होळीला त्या प्रकारचं महत्व आहे आदिवासींमध्ये आणि दोघा मुलाची सुद्धा पूजा दुसऱ्या दिवशी केली जाते, नाही असं नाही. आणि ह्या पद्धतीने होळी जवळजवळ 15-20 दिवस आदिवासी भागामध्ये चालू राहते. त्यामुळे इतर समाजामधली होळी जी आहे ती 2 तारखेला आहे. त्या दिवशीच काठीची आहे. पण आमच्यामध्ये आदिवासींमध्ये होळी केव्हाही पेटवली जाते. केव्हा म्हणजे त्या महिन्यातच आणि पुढचा महिना सुद्धा वाजवत्या महिना म्हणून पुढच्या महिन्यामध्ये लग्नाचं सीझन होत नाही किंवा या कालावधीमध्ये ना तो उत्तर कार्य केलं जातं ना तो लग्नाची सराई केली जाते आणि होळीच्या वेळेला पथ्य पाळलंच जातं. पथ्य म्हणून एखादं मौत झालं, काय दुःखाचं घटना आली तर त्यावेळेला वेगळं असतं. परंतु काही लोक 15-15 दिवस म्हणजे पथ्य पाळतात. पलंगावर झोपणार नाही, जमिनीवर झोपतील, अंघोळ सगळी स्वच्छता म्हणून ठेवतात आणि काही लोक 7 दिवस आणि माझ्यासारखा 1 दिवस सुद्धा करणारा माणूस आहे. आणि मग माझी माणसाची होळी जी आहे ती दिवसा पेटवली जाते. ती 1 तारखेला यावेळेला 1 मार्चला आहे आणि ही होळी एक मानता म्हणजे स्वतःच एक किंवा मग एक प्रकारचं मी स्वतःला म्हणा किंवा मग तालुक्यासाठी, एरियासाठी, भागासाठी एक आम्हाला सुख समृद्धी येऊ द्या, सगळं हे राहू द्या
त्याच्यात ते बघा, त्या दिवशी होळी पेटवली त्या दिवशी तुम्हाला काही गोष्ट दाखवेन मी. झाडू कशी असते, तिथं ते काय वाट्या टांगल्या जातात, त्याच्यात तेलाचं भिक्षा आहे. झाडू लावल्यानंतर साफसफाई कशी आहे आणि भाकरीचं भाकर टाकली जाते, त्याच्यातनं काय अर्थ प्राप्त होतो, हे सगळं त्याच्यातनं आहे. आणि होळी हे खालच्या पट्ट्यात आदिवासी बेदुसरा 2 प्रकार आहे. होळी जेव्हा तुम्ही पाहायला येईल तेव्हा तुम्हाला समजेल की होळी जेव्हा असं ठेवतो आणि इथून तिला सजवली जाते आणि खाली नसते. खालचा भाग हा खालच्या भागात असतो. त्यावेळेला खालच्या भागातले आदिवासी हे तिला अश्लील गीतं गाऊन मग होळी साजरी करतात. पहाडातला जो माणूस आहे तो होळी साजरी करताना अश्लील शिवाय किंवा कुठले बोलणार नाही. आमच्याकडे ती मुलगी म्हणून आम्ही त्या पद्धतीने पाहतो, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ती सजवली जाते, असं आहे सगळे प्रकार. तुम्ही सगळ्या पत्रकारांनाच विनंती करतो की तुम्ही 1 तारखेला या, पहा. मग त्यावेळेला अजून पाहिजे ते वर्णन तुम्हाला मिळेल.